नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, फॉस्फरिक ऍसिड बद्दल भरपूर शेतकऱ्यांना माहित असतं, काय काय शेतकऱ्यांना त्याचा वापर करायचा हे जास्त माहित नाही. तरच याच्यासाठीच आपण हा आजचा व्यवस्थित व्हिडिओ बनवलेला आहे. आणि याचा वापर, याचा उपयोग, याची मोड ऑफ ऍक्शन, याचा फायदा, याचे नुकसान कोणकोणते आहेत आणि ज्यावेळेस तुम्ही फॉस्फरिक ऍसिड हे तुमच्या पिकांना देत असता त्यावेळेस तुम्ही काळजी कोणकोणती घेतली पाहिजे याविषयी आपण या ठिकाणी आजचा व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर आपल्या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या फळपीक उत्पादक शेतकऱ्यांना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. मित्रांनो, आपण फॉस्फरिक ऍसिड वापरत असताना तुमच्या शेती क्षेत्रामध्ये हे फॉस्फरिक ऍसिडचे प्रमाण हे 85% असलं पाहिजे, त्या लेवलचंच असलं पाहिजे. आणि फॉस्फरिक ऍसिडमध्ये एक हिरव्या कलरमध्ये फॉस्फरिक ऍसिड असतं आणि पांढऱ्या कलरमध्ये फॉस्फरिक ऍसिड असतं. त्याच्यामध्ये तुम्ही जर हिरव्या कलरमध्ये जर फॉस्फरिक ऍसिड वापरलं तर त्याचा परिणाम हा तुमच्या शेती क्षेत्रात हा चांगल्या प्रकारे होऊ शकतो. आणि पांढऱ्या कलरमध्ये पण भरपूर शेतकरी वापरत असतात, पण त्याचा जास्त स्ट्रॉंग असल्यामुळे तुमच्या पिकाला इजा होण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्ही या दोन्ही गोष्टी लक्षात घेऊन तुमचं या फॉस्फरिक ऍसिड हे तुमच्या पाण्याचा पीएच आणि जमिनीचा पीएच हा मेंटेन करण्याचं एक चांगल्या प्रकारे काम करत असतं. जेव्हा तुमच्या पाण्याचा पीएच हा मेंटेन होतो त्यावेळेस तुम्ही जेव्हा ड्रिंचिंगद्वारे जे औषध देत असता किंवा फवारणीद्वारे जे औषध देत असता ती औषधे तुमच्या बागेला किंवा तुमच्या फळ पिकाला 100% ही लागू होत असतात. याचं सर्वात महत्वाचं काम हे फॉस्फरिक ऍसिड हे करत असतं. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या ड्रीप जर चॉकअप असेल तर त्यामुळे तुमच्या ड्रीप ही स्वच्छ होण्यासाठी एक चांगलं काम फॉस्फरिक ऍसिड करत असतं. आणि फॉस्फरिक ऍसिड जर तुम्ही ड्रिंचिंग केलं किंवा जमिनीतून सोडल्यानंतर तुम्हाला जे जमिनीमध्ये मायक्रोन्यूट्रंट असतात, मायक्रोन्यूट्रंट सर्वात जास्त जलद गतीने झाडास आपटेक होण्यास मदत करत असतात. त्यात तुमचं फॉस्फरस म्हणा किंवा NPK मधील फॉस्फरस म्हणा किंवा फेरस म्हणा, मॅग्नेशियम, झिंक म्हणा, या सर्व गोष्टी तुमच्या झाडाला लवकरात लवकर आपटेक करण्याचं काम हे फॉस्फरिक ऍसिडमुळे तुमच्या झाडाला होत असतं. कारण की याचा फॉस्फरिक ऍसिड हे तुमचं पीएच मेंटेनरचं काम सुद्धा करत असल्यामुळे एकदा तुमच्या बागेचा पीएच जरी वाढलेला असेल तर तो कमी करण्याचं काम केल्यानंतर तुम्हाला सर्वात जास्त आपटेक हे तुम्ही फर्टिलायझर देत असता त्याचा फर्टिलायझरचा उपयोग हा आपटेकसाठी सर्वात लवकर होत असतो. आणि स्प्रे जरी जर तुम्ही फॉस्फरिक ऍसिड देत असाल तुमच्या फळपिकांना, पालेभाज्यांना, तर त्याची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या सेलवाल असतात तुमच्या जे फळपिकाचे, ते सर्वात मजबूत होण्यासाठी याचा वापर हा फॉस्फरिक ऍसिडचा केला जातो. आणि तुमच्या बागेचे सेलवाल वाढल्यामुळे तुमच्या बागेमध्ये कोणतीही बुरशी म्हणा, कीटक म्हणा, याचा परिणाम जास्त होत नाही किंवा त्या झाडांना, तुमच्या बागेला ते रोगाला अटॅक, तुमचे झाड हे त्या रोगाला अटॅक जास्तीत जास्त करत नसतं. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जर फॉस्फरिक ऍसिड तुमच्या फळबागेमध्ये वापरलं तर त्यामध्ये तुमची पानं जर पसरट होण्याचं किंवा मजबूत होण्याचं किंवा पानामध्ये एक ताकद येण्याचं काम हे फॉस्फरिक ऍसिड करत असतं. जास्तीत जास्त फुटव्याची संख्या जास्त लांबत असते. आणि तुम्ही फ्लॉवरिंगमध्ये याचा वापर केला तर फळांची सेटिंग पिरियडला वापर केला तर फळांची साईज सुधारण्यासाठी याचा वापर हा जास्तीत जास्त वापर केला जातो. अजून एक सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे की तुम्ही फॉस्फरस जर ड्रिंचिंग मार्फत दिलं किंवा जमिनीतून दिलं असेल तर तुमच्या बागेमध्ये किंवा तुमच्या फळपिकामध्ये किंवा तुमच्या पालेभाज्यामध्ये जे तुम्ही वापरलं असेल ते तुमच्या पांढऱ्या मुळीची वाढ ही एकदम उत्तमरित्या होत असते. त्यामुळे तुमचे फळ हे स्ट्रॉंगली होत असतं. तर याचे कॉम्बिनेशन कोणकोणत्या तुमच्या इन्सेक्टिसाइड बरोबर चालते किंवा चालत नाही याविषयी तुम्हाला थोडक्यात सांगतो. याचा वापर हा तुमचा कॉपर असेल किंवा तुमचं सल्फर असेल, कोणत्याही या ठिकाणी याचा वापर करायचा नाही. आणि शक्यतो याचा स्प्रे किंवा ड्रिंचिंग ही सेपरेट तुम्ही केली तर याचा वापर याचा रिझल्ट हा तुम्हाला एकदम चांगल्यारीत्या या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे याचा वापर हा सेपरेटच तुम्ही करायचा आहे. कोणत्याही बुरशीनाशक किंवा इन्सेक्टिसाइड बरोबर याचा वापर करायचा नाहीये. तर मित्रांनो, याची तुम्ही मात्रा जी आहे ती तुमच्या प्रमाणाच्या बाहेर जरी घेतल्यानंतर तुम्हाला याचा कोणकोणता तोटा होतोय. तर पहिली गोष्ट म्हणजे तुमचं पीक हे ट्रेसमध्ये जाऊ शकतो. तुमच्या बागेमध्ये एक अजैविक तणाव या ठिकाणी तुमच्या बागेमध्ये किंवा तुमच्या फळपिकामध्ये येऊ शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या बागेमध्ये स्कॉर्चिंग येण्याची शक्यता असते. तुमच्या फळावरती स्कॉर्चिंग येण्याची शक्यता असते. याचं प्रमाण तुम्ही जास्त घेतल्यानंतर किंवा याचा वापर तुम्ही जास्त वेळा केल्यानंतर हे तुमच्या बागेमध्ये होण्याचे चान्सेस जास्त असतात. तर याचा स्प्रेइंगसाठी विचार केला तर तुम्ही कमीत कमी 200 लिटर पाण्यासाठी 20 ते 25 ml वापर याचा करायचा आहे. जास्तीत जास्त वापर याचा करायचा नाहीये. आणि तुमच्या ड्रिंचिंग मार्फत करायचं म्हणलं तर तुम्ही प्रति एकर हा तुमच्या बागेसाठी एक 2 लिटर पर्यंत तुम्ही याचा वापर करू शकता. आता भरपूर शेतकरी एकरी 4-4, 5-5 लिटर सुद्धा या ठिकाणी याचा वापर करत असतात. फक्त स्प्रेइंगसाठी वापर याचा जास्त करायचा नाही. ड्रिंचिंगसाठी तुमचं हे जे तुमचं प्रमाण आहे थोडंसं कमी जास्त जरी झालं तर काय अडचण नाही. फक्त स्प्रेइंगला तुम्ही याचा वापर हा कमीत कमी 20 ते 25 ml पर्यंत तुम्ही याचा वापर करायचा आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचे जर भाजीपाला वगैरे तुम्ही लावत असाल त्यावरती तुम्ही जेव्हा बेड तयार करता त्यावेळेस तुम्ही ड्रिंचिंग याची फॉस्फरिक ऍसिडची केली तर तुम्हाला उत्तमरित्या बेड हे भुसभुशीत होऊन तुम्ही जर
नंतर त्याच्यावरती पीक घेतल्यानंतर तुम्हाला त्याची पांढरी मुळी एकदम व्यवस्थित होण्यास किंवा वाढण्यास या ठिकाणी होत असतो. तर मित्रांनो, आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. नवीन